मला आवडत नाही. ओके नाही? थँक्यू. बराच वेळ आपण इथं आलेला आणि खरं तर सगळ्यांना जायची ओढ आहे, सगळ्यांना घरची जायची ओढ आहे, मला पण त्यात आहेच. पण मला एक सांगा की आपले सेल आहे, डेप्युटी मॅनेजर आणि सेल मॅनेजर यांनी जबाबदारी दिली की आमच्या ह्या सेशनमध्ये तुमचा अनुभव एक्सप्लेन करा. चालेल का माझा अनुभव तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करायला? हे सेशन मी परवानगी इथं आलो नाही. सेलला सेशन दिलेले मराठी मीडियममध्ये सेशनमध्ये मोटिवेशन म्हणून सेलला चांगल्या पद्धतीने दिले. मला सेल हा डिपार्टमेंट आवडतो. सेलला कसा ठरवायचा, सेलला नेतृत्व करण्याची कशी आयडिया द्यायची हे मला सवय आहे, हॅबिट आहे आणि हेच मला संधी मिळाली. खरं तर मी या फॅकल्टी मेंबर आणि सरांचं या ठिकाणी आभार मानतो कारण त्यांनी मला आपल्या समवेत 2 शब्द चांगल्या पद्धतीने देण्याची विनंती केली आणि तुम्ही देणारच आहे. आज तुम्ही इतक्या लांब आलेला आहे. काही लोक गोव्यानं कोल्हा पणजीच्या आसपासचे, काही लोक बघितलं तर आमच्या सातारा डिव्हिजनमधले काही जण चांगली वाईट आणि आमच्या बंडलचे काही मित्र आहेत आणि त्याचबरोबर पुणे 1 पुणे 2 सोलापूरवर काही लोक आलेले आहेत. हे कशासाठी आलेले का आलेले माहिती आहे? त्यांनी ठरवले की मला काहीतरी करायचं LIC एजंटच्या व्यतिरिक्त आणि ते करण्यासाठी मला एक असं सेशन आहे की CLIC कुठेच मिळत नाही आणि त्या सेशनमध्ये मला काहीतरी शिकवणार आहे. एजंटला शिकवायचं कसं, एजंटला ट्रीट करायचं, मला मिळणारं बेनिफिट मला मिळणारच आहे. नक्की माझी भूमिका कोणती यासाठी आज तुम्हाला इथं बोलवले आणि तुम्ही का आलाय माहिती आहे? तुम्ही ठरवलं म्हणून आलाय. तुमच्यासाठी जर तोटा करायला तुम्ही ठरवलं म्हणून का आलाय मित्रांनो? त्या काही मागे खूप महिला आहेत आपल्या आसपास झोनमध्ये, महाराष्ट्र गुजरात गोव्याच्या या झोनमध्ये, परंतु फार थोड्या महिला सेल आहेत. या वाघिणीसाठी पण जोडा करायला की ह्या आल्या त्यासाठी आल्या शिकायसाठी आल्या. आणि मित्रांनो कुणाचाही विरोध न जुमानता, कुठल्याही परिणामाची न फिकीर करता वाघासाठी तुम्ही इथं आलाय ना, तुमच्यासाठी तर जोडा टाळायला तुम्ही सेला व्हायला सेलाचं लिडिंग करायला आलेलं आहे आणि हे खूप चांगलं आहे. या ठिकाणी आदरणीय आपले मगाच्या त्यांची ओळख झाली विवेकानंद तडकरे साहेब, ते पण एजंट होते. एजंट नंतर परत डेव्हलपमेंट ऑफिसर झाले. 27 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर परत ह्या क्षेत्रात आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत सेल आहे. अशी पण काही लोक आहेत. मग ही आपल्याला आदर्श करणार आज असं काहीतरी वेळ देणार. मित्रांनो माझा परिचय मी देतो आणि किती वेळ बोलावं मला फक्त सांगा. प्रत्येकाला जाण्याची काय आहे 5 ते 10 मिनिटात फक्त 30 सेकंदात माझा परिचय किती 30 सेकंदात. मी प्राध्यापक शंकर येणार बंडल सातारा डिव्हिजनच्या अंडरमध्ये काम करतोय 23 वर्ष आणि ह्या 23 वर्षामध्ये माझी एक इच्छा होती लहानपणी की मला शिक्षक व्हायचे आणि ती पण पूर्ण झाली. माझ्या 22 वर्षी हायस्कूलला शिक्षक ऐवजी मला मुख्याध्यापक म्हणून हायस्कूलला 10वीपर्यंतच्या तिथे 6 वर्ष जॉब करण्याची चांगली संधी मिळाली. इंट्रोड्यूस शॉर्ट घेऊन होते त्यानंतर मग LIC आलो आणि LIC आल्यानंतर मग मला CLI होतं. तर CLI मला व्हायची इच्छा नव्हती. भीती वाटत होती की आपलं समजा एखादा एजंट घ्यायला आपल्याला नॉलेज नाही, मग त्याला काय सांगायचं, आपली लायकी त्याच्यासमोर येईल ना. हीच भीती की मला नॉलेज नाही ह्याला कुठे देऊ आणि एखादा जर लय शिकणार आणि MBA मला तर माझी नॉलेज द्यायची पद्धत आणि त्याची ऍक्सेप्ट करायची पद्धत ही जर नाही जुळली तर तो नाराज त्याला आपण घाबरतोय. तर घाबरू नका कारण की ही सिस्टीम तुम्हाला माहिती आहे आणि या सिस्टीम मध्ये तुम्ही आलेले आहे आणि ही सिस्टीम इज इम्पॉर्टंट. सगळ्यात गोष्ट चांगली सांगू की 2017 मध्ये LIC ऑफ इंडियाने ऑल इंडिया लेवलला 20,000 डेव्हलपमेंट ऑफिसर नियुक्त केले होते आणि हे डेव्हलपमेंट ऑफिसर कोण होते? MBA वाले, हाय टेक्नॉलॉजी वाले खूप शिक्षण घेतलेले होते. त्यातले फक्त 3,000 डेव्हलपमेंट टिकलेले आहेत. किती? 3,000. 17,000 डेव्हलपमेंट ऑफिसर का गेले? त्याची सिस्टीमच माहित आहे. कस्टमरला फॉलो कसं करायचं, कस्टमरशी बोलायचं कसं आणि जे माहीत असताना आपल्याला माहित आहे आणि कॉर्पोरेशन आपल्याला ही जबाबदारी दिली. ही कुठली? की तुम्हाला अनुभव आहे की कुठला अनुभव पाहिजे की किती काय झालं तरी तुला चिडायचं नाही, बरोबर आहे. दुसरा कुठला अनुभव
की वेटिंग. ठीक आहे, ती मला आज उद्या पॉलिसी दिली. तो आज काय म्हणलाय ना, ठीक आहे, त्याची वेळ खराब असेल, उद्या पॉलिसी मिळा तो नेक्स्ट, नाही तो मिळा तो बेस्ट, नाही तो नेक्स्ट. आता CLI आपण करतोय मित्रांनो. इन्शुरन्स कंपनीमध्ये भारतात नंबर 1 कोण लिडिंग करत आहे? इन्शुरन्सच्या कुठली कंपनी लिडिंग करते? टाळ्या वगैरे त्यासाठी 2 नंबरला कोण आहे? याला जरा कॉम्प्युटरला कोण आहे माहिती सांगा, कोण आहे 2 नंबरला? नो, CLI नवीन झालेली युनिट कुणाला फाईट करताय? कॉर्पोरेशनला. कुणाशी फाईट करताय? डेव्हलपमेंट ऑफिसरच्या एजंट विरुद्ध. CLI नंबर 2 ला आहे. ते काम करते, ते CLI चे एजंट, सुपर एजंट, ते नंबर 2 ला आहे. सगळे मिळून नंबर 1 आहे. पण जर CLI बाजूला काढलं तर CLI नंबर 2 ला आहे. जरा टाळ्या वाजवायच्यासाठी आणि ही आपल्याला गरजेची गोष्ट आहे. मित्रांनो थोडक्यात सांगतो, आपण ज्या गोष्टीसाठी आलोय ती गोष्ट महत्वाची. बरं, ज्यावेळेस एजंट आपल्याकडे येतो, आता काही लोकांचं बघितलं, आता DM क्लब मेंबर आहेत, त्यांना अशी भीती वाटते की आपली DM क्लब मेंबर गेली तर जाऊनच द्यायची नाही, जाऊनच द्यायची नाही. त्यासाठी तुम्ही सक्षम आहात. आणि अप्पर डिव्हिजन, अप्पर क्लब मेंबर यायचे, DM क्लब वरनं झोनल क्लब द्यायचं, झोनल क्लब चेअर यायचंच, तो आपला हक्कच आहे आणि ते काम करायचंच आहे. आता ज्यावेळेस आपण एखादी टीम बिल्डिंग करतो, तर टीम बिल्डिंगला काही नियम पाहिजे. जसं मगाशी मुलगी मॅडम सांगत होते, खूप छान सांगत होते, कोणाचं लक्ष होतं माहित नाही, पण बऱ्याच लोकांनी जेवण झाल्यामुळं असं वाटत होतं की आपल्याला झोप येते की नाही, पण तरी सुद्धा ती लेक्चर ऐकत होतं आपल्यामध्ये. त्या लेक्चरमध्ये भरपूर काय सांगितलं, टाइम मॅनेजमेंट, आपलं वेळ कसा गेला पाहिजे, आपण लिडिंग करताना आपली जबाबदारी काय. सकाळी पण बरेच लोक सांगत होते आपल्याला की आपली जबाबदारी वाढली. मित्रांनो, आपण एजंट होतो त्यावर ठीक होतं, आपण कधी उठत होतो, कधीही आपण कुठेही जात होतो, पण आता आपल्याकडे जबाबदारी आहे चीफ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर. आणि ही चीफ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर जबाबदारी आपल्यासाठी आदर्श म्हणून आपल्या आसपास, आउट ऑफ नाही, आपल्या डिव्हिजनमध्ये, आपल्या ब्रँचच्या आसपास ते आपल्याला उपयोग पडते. आता आपण मूळ विषयाला आपल्याला की समजा एखादा एजंट पास झालाच, आता दोघं ठिकाणी एजंट पास झाले, पास झाल्यावर काय केलं सांगू शकाल? म्हणजे मी त्याचं तुम्हाला थोडं इम्प्लिमेंट सांगतो. अभिनंदन केलं त्यांचं. सर कसं केलं? गुड. कसं केलं सर? कसं म्हणजे भेटणे झाली कामाचा जो पण चांगलं केलं. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन, फर्स्ट टाइम यू विन द एक्झाम. जरा टाळा वाजायचं. ओके, आता तुम्ही काय केलं? माझा जेव्हा एजंट पास झाला तर तुम्ही काय केलं? ही खूप महत्वाची बाब. तुमच्या एजंटचा तुम्ही सन्मान कसा करताय ह्याच्यावर तुम्ही लीडर कसे आहात ते लक्षात. बरोबर, कोणाला पहिला एजंट पास झाले त्यावेळेस तुम्ही काय केलं? ठीक आहे, अनुभव नसेल तुम्हाला, आपण अनुभव घेऊया. काय केलं मॅडम तुम्ही पहिला एजंट पास झाल्यानंतर? मी स्वतः तिला पेढे घेऊन गेले. म्हणजे माझी पहिली एजंट जेव्हा पास झाली त्यावेळेस मी तिच्या घरी गेले. मी पेढे घेऊन गेली, कॉंग्रॅच्युलेशन तिला केलं, हॅपीमध्ये आलीस, वेलकम, काय आहे मी वेलकम. ती इतकी खुश झाली. मॅडम आजपर्यंत मला पेढे घेऊन कुणी आले नाही पास झाले. मला आपला दाखवला वेळ कमी वेळ कमी वेळ आपल्याला अजून कोणी काय केलं का साहेब? सोलापूरवाले एजंट पास झाल्यानंतर ती खाली महत्वाची बाब आहे. ज्यावेळेस म्हणजे आमच्या माझ्या टीमचं होतं, ज्यावेळेस एजंट पास होतो, आता माझ्या टीममध्ये पुढे एजंट ज्यावेळेस पास होतो ना त्यावेळेस तो पास झालेला एजंट पहिल्यांदा कोणाला फोन करत? आपल्याला फोन करत का त्याशी आपण बोलतो. तो काय म्हणते, सर मला 18 पडली, आता 20 पडली, 25 पडली, पास झालं. त्यावेळेस ज्यावेळेस मला एजंट मला फोन करतो, मला माझा एक्सपिरियन्स काय तुम्हाला फायदा होता असेल तर ज्यावेळेस माझा एजंट माझा पास होतो त्यावेळेस काय करतो, सर मी पास झालो. पास झालं की एक नवीन असतो आणि आमच्या टीमसाठी तो नवीनच असतो. तो पास झाला का नाही की मी लगेच त्याला माझ्या टीममध्ये ऍड करतो. कुठल्या टीममध्ये? व्हॉट्सअपच्या टीम, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं की मग काय होतं की मी लगेच सगळ्यांना एक मेसेज तयार असतो माझा की असा असा एजंट आज आत्ताच या ठिकाणी आरटीची एक्झाम चांगल्या मार्गाने पास झालेले आहे. आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या टीममध्ये त्याचं सहर्ष स्वागत. आणि खाली मोबाईल नंबर आपण कुठं राहतो दिलेला आहे,
ती फक्त टाकला की आमचे सगळे एक घरात फोन करतात. तर तिथं निघतोयच ती तिथं आमच्या इथंच असतं ना, पुण्यात असतं काही इथं असतं किंवा काय म्हणजे तिथं जिथं असतं एजंट तिथं जॉबला असतं ते. तर तिथं जेव्हा बाहेर येतो, आता इथंच बऱ्याच वेळा कसं मी तिथे येतो, इथं आल्यानंतर जेव्हा तो येतो टू व्हीलर येतो किंवा एसटीने येतो, तर त्यावेळेस किंवा त्याच्या फोर व्हीलरमध्ये येतो, तर त्यावेळेस सारखं म्हणतो की अभिनंदन, समजा नाव जाधव आहे, अभिनंदन रोहित जाधव, आपण याला एकदा पास झाला, आमच्या टीममध्ये आपले सहशी झालं. अरे म्हणता कोण मला फोन करतंय, मी 10वीची परीक्षा पास झालो, 12वीची परीक्षा पास झालो, त्यावेळेस एवढं कोण काय बोललं नाही, 10 मला फोन येतात, कोण जस्ट बोलतोय, कोण लेडीज. माझ्या ग्रुपमध्ये 18 महिला बरं का, 18 महिला आहेत आणि त्या वाघिणीसारखंच राहतात, वाघिणीसारखंच काम करतात. त्यांचा पण फोन जातो, जेलचा पण फोन जातो. आणि काय फोन जातो, रोहित जाधव सर, तुम्ही चांगल्या मार्गाने पास झाला, पहिलं तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि ती झाल्यानंतर दुसरा फोन काय जातो की वेलकम, तुमचं आमच्या टीममध्ये सहर्ष स्वागत करतो. कसं वाटत असं काय केलं, त्याची ओळख मिळत काय नसते त्यांच्याशी. आणि तो किती कुठपर्यंत आलाय त्याचा फॉलो मी घेत असतो, कुठं आलाय बरं, किती वाजता पोहोचणार आहे, आणि तो किती वाजता घरी पोहोचतो याची खबर मिळाली की आमची सगळी टीम 30-35 लोकांची. मी काय म्हणते टीम कितीची, जेवढी कोण आवडतात तेवढी 30-35 लोक महिला काय असतात त्याच्या घरी जातो, एक हार आणि गुच्छ पेढी काय आहे तेच घेऊन जातो आणि त्यांच्या घरी म्हणतो की तुम्ही आला पोस्ट आलो पास त्याला करून गेलो की एकदम सगळी टीम बघितली की सगळी एकदम आश्चर्य होते की का की कोण माणसं आहे, काय केलं म्हणजे त्याला लग्न झालं असं त्याला बायको काय केलं माझ्या नवऱ्याने, एवढी माणसं आल्या. आश्चर्य वाटतं की मग काय नाही एका जाऊन दिली सर आले ती सगळे आले, तर त्याची चहा पाण्याची व्यवस्था करावं लागेल हे त्यांची टेन्शनमध्ये. आणि आम्ही काय म्हणतो सर या तुम्ही आमच्या पहिल्यांदा परीक्षा पास झाला त्याबद्दल आमचे 30-35 लोक आले, त्यांच्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुमच्या मिसेसचं अभिनंदन, तुमची सगळे आई वडील बोलवा, तुमची मुलं बोलवा, परिवाराबद्दल त्याचं काय केलं स्वागत केलं. तो ऑटोमॅटिक त्याची इन्व्हॉल्व होण्याची इच्छा नसेल तर हळूहळू मी सगळा परिवार ठेवतो, काय केलं तुम्ही, अरे काय केलं बाळा तू, इतकं आले लोक. आणि हे आमचे सर, आमचे साहेब, आमचे डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याला जे जे काय त्याच्याकडे बरेच वाटतंय हे आमचे सीएल आहेत, हे आमचे सिनियर, आणि त्यांच्याकडे मी एजन्सी घेतली, मॅच पास झाले हे मला सत्कार करायला मला त्या टीमची त्याची ओळख होते. आणि डायरेक्ट आमच्या टीमचे लोक सांगतात की बा तुम्ही काय काम कसं करताय का कामाला सुरू करा, ॲटोमॅटिक ते इम्प्लिमेंट त्याच्या मनावर आणि त्याच्या जबाबदारी असते की आम्ही एवढी लोक आहेत. मग ते म्हणतात की हो मी तुम्हाला फोन केला होता, मी तुम्हाला फोन केला होता, हा तुम्ही का ते त्याची ओळख ॲटोमॅटिक होते आणि वेगळा आनंद त्यांच्या परिवारासाठी होतो. ह्यामुळे काय होतंय की तो ॲटोमॅटिक आपल्याकडून जोडला जातो. दुसरे एक तत्व की माझ्या टीममध्ये जर कोणी व्यसनी असेल का नाही, व्यसनी तंबाखू खात असेल, दारू घेत असेल, तर माझ्या टीममध्ये घेतलाच जात नाही, घेतच नाही. माझ्या टीममध्ये तुम्ही येऊन बघा, आमच्याकडे त्यांचे काय लोक आहेत, खरं तर ते त्यांचे काय लोक आहेत, आमच्या वेळेसकडे वर्धमान जोशी, गणेश राव आहेत, अजून दोघं तिकडे. माझी इच्छा नव्हती सीएला घ्यायची, यांनीच आत्मला ढकलून सीएलआयसाठी सगळं हे लावलेलं आहे. आणि आता मग करोड रुपये या सीएलआयमध्ये मला मिळाले, तर थँक्यू तुमच्यासाठी सर की मला ढकलून बरंच सीएलआयमध्ये आले. कारण की मी एमडीआय ठेवून 500 कॉलेज म्हणजे दरवर्षी भारी वाटायचं, पण सीएलआय होण्यासाठी यांनी मला आवर्जून म्हणजे माझ्या विरुद्ध मला केबिनमध्ये उचलून नेलं, स्टॅम्प त्यांनी चालला होता, सही करायला होता. आता मोबाईल सीएलआय आमच्यावर त्याला त्याच्यासाठी जेवढा टाळ्या होत मला आमच्या टीममध्ये काय की ज्यावेळेस मीटिंग असते मीटिंग त्यावेळेस मीटिंग 11 वाजता असते, 11 वाजून 10 मिनिटापर्यंत सगळ्याला सूट दिली जाते. 11 वाजता फोन कोणाला केला जात नाही, ग्रुपमध्ये फक्त एकच मेसेज दिला जातो की असं उद्या 11 ते 1 मीटिंग आहे आणि 11 वाजून 10 मिनिटापर्यंत फक्त वाट बघितली जाते. 11 वाजता सुरू होते मीटिंग, 11 वाजून 10 मिनिटांनी एखाद्याचा लेट असलेल्या व्यक्तीचा वाट बघितली जाते आणि 11 वाजून 11 मिनिटांनी आमचं जे ट्रेनिंग सेंटर आहे त्यातून ट्रेनिंग सेंटरचा गेट कुलूप लावलं जातं, परत त्याला घेतलं जात नाही का, कारण तू पण डिस्टर्ब करू नको ना, मला पण डिस्टर्ब, ज्याला यायचंय ना तो वेळ ज्याला उशिरायचंय तो गेटचं कुलूप बघून निघून जातो. टाइम इज मनी, आमची मॅनेजमेंट आहे, आमची ती लोक त्याचा सवय लागलेला आहे. 11 वाजून 10 मिनिटांनी कोण येत नाही,
आणि सगळ्यात मला सांगण्याचा एक आनंद वाटेल की माझं ट्रेनिंग सेंटर आहे. जर जानेवारी आपल्या एजंटांना ट्रेनिंग देतोय असं तसं आपलं ट्रेनिंग आहे, तशी त्या ट्रेनिंगला जर जानेवारी लोक येत आहेत आणि जो ट्रेनिंग पुरवल, जी मिटिंग पुरवल, त्यासाठी माझी आयडिया वेगळी. काय आहे की समजा तिथं सगळं सिग्नेचर वगैरे असतं, कुठल्या टायमिंगला आला, किती वाजता, सगळं सिग्नेचर असतं. आणि त्यात जो 2 मिटिंग पुरवल ना त्याला फोन केला जातो आणि मग त्याला बुधवारी त्याच्याकडे मिटिंग घेतली जाते, त्याच्या घरी मिटिंग घेतली जाते बुधवारी. जो 2 वेळा मिटिंग पुरवल ना त्याच्या घरी बुधवारी संध्याकाळी 4 ते 6 त्याच्या घरी सगळी एजंट बोलावलं जातात. कुणाच्या जो मिटिंग पुढवतो त्याच्या, मग ती जेंट्स असेल त्यांच्या घरी. आणि त्याने काय करायचं नाही नंतर फक्त चहा पोहे याचा खर्च करायचा आणि 2 तास आमची मिटिंग त्याने ऐकायची त्याच्या घरच्या साहेब. बरोबर फार वाटते आडेल असंच करावं लागतं. काय की जर तुम्ही चुकला तर तुमच्या एजंट होणार आहे साहेब त्या सीएला मी पाहिजे होतं, त्या डेव्हलपमेंट ऑफिसरकडे मी पाहिजे होतं. ही कंप्लेंट करतात. तुम्ही जर तुमच्या कामात जर कमी असाल तर सोडून द्या. मला साहेबांनी सांगितलं पवार सरांनी घरी जावा आणि कागद घ्या आणि त्या सीएलाचा राजीनामा द्या. घेऊ नका. जर घेणार असेल तर तुमची हीच लोक तुमचं नाव मोठं करतील आणि तुम्हाला बदनाम करतील. त्यामुळे तुमचं वागणं बोलणं चांगलं घ्यावं आणि ज्या एजंटला गरज आहे त्याला जास्त वेळ द्या. जो काम करतो नाही त्याला सोडून द्या, पण जो काम करत नाही त्याच्यावर जास्त वेळ द्यावा. बघा, जो काम करत नाही त्या एजंटवर जास्त राहा, कारण की त्याला तुमची गरज आहे. आणि एका एजंट आला नाही की त्याला लगेच कसं करायचं, आलं की त्याची हॅबिट बघा, त्याचा स्वभाव, त्याचं राहणं, त्याचं बोलणं, तो शाकाहारी का मांसाहारी हे बघा पाहिजे. आणि आपला म्हणतो की रोज जेवायला घ्या, हक्काने घ्या. शाकाहारी असेल तर शाकाहारी हॉटेलला घ्या. तर रोज 2 शाकाहारी खातो आपण मांसाहारी नाही म्हणणार. रिलेशन मेंटेन जे पद्धत आहे त्याच पद्धत त्या हॉटेलला न्या, चांगल्या हॉटेलला न्या. नंतर 5 रुपयाचा 10 रुपयाचा वडापाव त्याला खाऊन ही पॉलिश कर, तू 4 व्हीलर घे, तू चेअरमन क्लब हो, तू एमडेट नो. चांगल्या हॉटेलला न्या, जाऊ द्या आपले पैसे, त्याच्यावर स्वतः इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तोच तुम्हाला चांगले येते. आणि बरोबर लोक काय की एजंट कोण उचलत नाही, तर कोण उचलत नाही का? कारण की ते तुम्ही जबाबदार असता. त्याला तुम्ही त्याशी कसं बोलताय, त्याला रिस्पेक्ट कसं द्या. जेव्हा आमच्या ब्रँचमध्ये आमचा एजंट, माझा एजंट येतो, मला ब्रँचमध्ये LIC आमचे काही सीएल आहेत त्यांना बसायला जागा दिलेली आहे. बसायला जागा कशी दिलेली, टेबल दिलेलं आहे आणि खुर्ची दिलेली आहे. काही सीएल आहेत त्यांना बसायला जागा दिलेली आहे. तिथे जेव्हा आमचा एजंट येतो तेव्हा आम्ही त्याला, जेव्हा दिसतो तो एजंट आमचा, तेव्हा आम्ही उठतो त्याला, या सर नेक्स्ट रिस्पेक्ट देतो. ज्याला जिथं रिस्पेक्ट मिळतो का तिथंच तो माणूस येतो. आणि त्याला पहिलं विचारतात जेवण केलं, काय खाल्लंय का, तो सांगतो सर खाल्ले काय अडचण. जर नाही म्हणला तर हाय तसेच मिटिंग आणि हॉटेलमध्ये काय फरक पडत नाही सर, काय तू मागव आणि त्याच्याबरोबर त्याला उपाशी ठेवायचं नाही आणि त्याला त्याच्या पद्धतीने आपण हँडलिंग चांगलं करायचं. ज्याला हँडलिंग करता येईल, त्यांना बोलता येईल, मैत्री तो नातं द्यायची ठेवता येईल आणि आपल्याबद्दल त्याचा विश्वास वाटत नाही, त्यावेळेस त्याला असं लक्षात मी ह्या क्षेत्रात आलो ना खरंच चांगलं व्यक्ती करावे. आणि आमच्या मी सांगितलं की आमच्या टीममध्ये चालत नाही व्यसन नाही चालत. आणि आमच्या टीममध्ये 5 लोक आहेत. एखादा एजंट आला तर त्याचे इंटरव्ह्यू ते घेत आहेत. मी काय सांगतोय, मी नाही इंटरव्ह्यू घेत नाही. आमच्या टीममध्ये आमचे 5 लोकांचे मॅनेजमेंट आहे. लेडीजच्या 5 मॅनेजमेंट आहे. लेडीज एजंट आला तर ते लेडीज एजंटचा इंटरव्ह्यू घेते आणि ते इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याला घ्यायचा का नाही ते सांगतायत की सर ही लेडीज आपल्या ग्रुपला, म्हणजे आपलं ग्रुप म्हणजे खरं आहे, कुणी पण घरात येऊन चालणार नाही. कॅरेक्टरलेस, चांगल्या विचाराचा, निगेटिव्ह नाही पाहिजे, आपल्याला पॉझिटिव्ह माणसं पाहिजे. तर मग त्या पॉईंटला काय करतायत की सांगतायत की सर, नंतर रिपोर्टिंग करतायत की सर ती जी कालची महिला आली होती इंटरव्ह्यूला, तिचा आम्ही 2 तास इंटरव्ह्यू घेतला हॉटेलला आणि तिच्या बोलण्यात ह्याच्यात आपल्या ग्रुपला साहजिक असं वाटते कधी आपल्या ग्रुपला कार्ड लावला नाही. आणि इकडे जेंट्स मधून रिपोर्ट येतोय की सर घेऊन टाका त्या व्यक्तीला, कारण की त्याला गरज आहे पैशाची. त्याला LIC आम्ही बरेच काही गोष्टी सांगितल्यात, काही नियम टाकतात ग्रुपचे. व्यसन करतोय का, करत असेल तरी येऊ नको का,
की आम्हाला ते चालणार नाही. म्हणजे आमच्या घरात आलेल्या व्यक्ती चांगलं पाहिजे ना, आणि त्याच व्यक्तीला आम्ही इंटरव्ह्यू दिली. नाहीतर आपण 200-250 एजंट झाले असते आमच्या ग्रुपला, भरती केली असते भरपूर. तर आमच्याकडे कमीच आहे, पण ते चांगल्या क्वालिटीचे. एमडीआयटी काय झाले आता ह्या वर्षी एमडीआयटी होत आहे. मागचाही आमचे काही सेल आहे, माझ्या एजंट पण क्लब मेंबर झालेला ते सेल आहे झाले. मी काय म्हणतोय ते सेल आहे झाले. त्याचा सेल आहे मला चल घ्या तिथं सेल सर फोटो त्याला सेल आहे काय तो भेटत नाही. वाघाचा बच्चा वाघासारखाच राहायला पाहिजे, बरोबर. त्याला आपण चल सेल आहे, चल सेल आहे चाल दिशा चल ब्रँड मॅनेजर सात ब्रँड फोन करतात कधी कधी आता होतो सर चला त्याला घ्यायचं टीमला घ्यायचं टीमच्या सर त्या काढा फोटो केलं सेल आहे स्वामींचा आपण शिकवलं नाही त्याला बाहेर विरोध केला काय किती म्हणजे का मदत करते जसं मागाशी होते त्यांना किती मिळतं आम्हाला किती मिळतं हा खूप मोठा विषय. पण तिकडे कोण पाहण्यापेक्षा माझ्या कर्तृत्वाने मला किती काम होते हे सांग, बरोबर. आणि आता टाइम माझ्याकडे मला नाही कमी असेल, जास्त बोललं तर दुसरी गोष्ट सांगायची राहील की CLI मध्ये 2 डिसेंबर 2 ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर 2 नोव्हेंबर 2019 रोजी मी डेव्हलपमेंट ऑफिसर बोलून माझी एक्झाम पास झालो आणि इंटरव्ह्यू 7 डिव्हिजनमध्ये लागलो. आणि मला तिथं सांगण्यात आलं होतं CLI तर होतोच, पण म्हणजे आता तुम्हाला कंटिन्यू आलं सर मला पटकन द्या की नियुक्तीवाले ते म्हणजे नाही तुम्हाला सांगलीकडे जावं लागेल. मी विचार केला की माझं वय आता 44, मला पेन्शन पण मिळणार नाही, 20 वर्ष तरी जॉब झाला पाहिजे. मग मी CLI आहे ते त्याचं चुकी ना. मग डेव्हलपमेंट ऑफिसरसाठी ती जो मला इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितलं सर नको मला यस म्हणलं की इकडे पहिल्यांदा क्लब मेंबर जाते CLI जाते ते CLI परत माघारी मिळत नाही आणि परत क्लब मेंबरशिप माघारी मिळत नाही. त्यामुळे सर म्हणलं नको मला कारण की मी मुख्याध्यापकाचा जॉब सोडला होता शाळेत त्यावेळेस 2003ला. त्यामुळे माझ्यात ती हिंमत होती, मला नोकरीच्या विषयी काही जास्त येत नव्हतं. पण ही नोकरी मिळाल्यामुळे आनंद नव्हता किंवा असं काय नव्हतं. पण मला कॉर्पोरेशन मला सर CLI त्यावेळेस कार्यक्रम सर होते आणि म्हणजे परीक्षा देऊन दे तुझ्या तुझी एक्झाममध्ये पास आणि पास पण झालो आणि सिलेक्शन पण झालं. ते चांगले झाल्यामुळे मला वाटलं होतं कारण की माझ्याकडे एवढी मोठी टीम आहे मी परत जाऊन तिथं एवढा इन्कम कसा क्रिएट करायचा म्हणून मी स्टॉप केलं. पण CLI मध्ये का आलो का आलो असेल विचार केला कारण की CLI मध्ये कुणाचं बर्डन नाही वरलं, बरोबर आहे. तिकडे जॉबला जावा तिथं आता एजंट नवीन नियुक्त करा त्यापेक्षा हीच टीम आम्ही कव्हर केलं. फायदा मला झाला कारण की ते बेनिफिट जास्त मिळाले, स्वातंत्र्य मिळाले. आता तुमचे काय प्रश्न असतील तर मला विचारले, वेळ काय तर थांबवते का तुमचे काय प्रश्न असतील तर सांगा. वैयक्तिक उत्तर मी द्यायला समर्थ आहे. कुठले पण प्रश्न सांगा सर. एजंट कसे हे करायचे कुठल्या एरियातून आता हे महत्वाचं बरं जिथं आपण जाईल तिथं हॉटेलमध्ये ज्या हॉटेलमध्ये जातात त्या हॉटेलमध्ये वेटर भरपूर असतात, ते स्मार्ट असतात. पण कुठल्या हॉटेलला जाता हे ठरवा. 5 स्टार हॉटेल 6 स्टार हॉटेल त्या स्टार हॉटेलने एजंटला वगैरे जास्त पाहिजे तिथं आपल्यावरती आलेले असतात. मग तिथं बोलता ओळख काढा आणि तिथं त्याचं नाव नंबर घ्या आणि मग त्याच्याशी त्याचा वेळ लागला की मला थोडं बोलायचं आणि मग कुठल्या क्षेत्रातले निवडले पाहिजे. मला असं वाटतं की मी ही निवडून अशी लई यादी आहे पण ज्या यादीमध्ये आपल्याला वाटतं ही योग्य आहे त्याला निवडा. लक्षात ठेवा. आणि जे जुने कस्टमर असते जुने कस्टमर त्याच्या मुलांना बघा की बाबा काय करतो मुलगा तो आमच्याकडे माझ्यासारखं काम करेल का, तो द्या माझ्याकडे मी त्याला सपोर्ट करेन अशी पण तुम्ही निवडू शकता. आणि दुसरी गोष्ट काय की आपल्याला काम करत असताना अनेक प्रश्न असतात कुठल्या पद्धतीने त्याला निवडू तर तुम्हाला जे आवडेल तीच निवडा. कुठल्या पक्षात त्याला काय क्षेत्र असं काय तू एका क्षेत्राला निवडा असं काय अजून काय प्रश्न सर माझ्या स्वतःला जायचं नंतर चालेल. अजून काय असा प्रश्न तुम्हाला इतक्या लांब आलाय तुम्ही जर माझ्याकडचं जर काय एखादा प्रश्न त्याचं उत्तर जर समर्पक असेल तर तुम्ही त्याच्यावर वापरू शकता. त्याच्यात लई इन्कम मिळतो, इन्कम चांगला मिळतो.
चांगल्या पद्धतीने मिळतो आणि ब्रिगेड शिफ्ट तर त्या ब्रिगेड शिफ्ट तर कंट्रोल करतो. काय प्रश्न काय आहे का सर? एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलं सर. चला थँक्यू सर. चला थँक्यू.